पियेहि विपयोगो दुःखो अपियेहि संपयोगो दुःखो यम्पि इच्छन्ति तं न लभति तंपि दुःखं. ही दुःखाची व्याख्या आहे. प्रिय लोकांचा वियोग होणे, अप्रिय लोकांचा संपर्क येणे आणि त्याचबरोबर ज्या गोष्टी आपण इच्छिलेल्या असतात, इच्छा केलेली असते, त्या पूर्ण न होणे हे किती मोठं दुःख आहे. पण आजच्या या कथेमध्ये, या धम्मपद अट्टकथेमध्ये आपण एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत की ज्यांची कधी इच्छा पूर्ण झाली नाही असं कधीच झालं नाही, किंवा ज्यांनी लहानपणापासून नाही हा शब्द ऐकलाच नाही, नाही शब्दाचा अर्थ काय आहे हे ज्यांना माहितीच नाही, अशा अनिरुद्धबद्दल आपण इथे माहिती घेणार आहोत. खूप खूप इंटरेस्टिंग, खूप घेण्यासारखं आणि खूप मोटिवेशनल ही कथा आहे. देवदत्त वत्तू याच्यामध्ये याचा एक संदर्भ येतो आणि पुढे आपण डिटेलमध्ये देवदत्त वत्तूसुद्धा बघणार आहोत. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंगायनमध्ये. मी धर्मपाल साळुंखे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज बरेच दिवसानंतर आपण परत एकदा धम्मसंगायनच्या माध्यमातून त्रिपिटकाचा अभ्यास करत आहोत, सूत्रांचा अभ्यास करणार आहोत. आज आपण धम्मपद अट्टकथा एक या ठिकाणी बघणार आहोत. ही धम्मपद अट्टकथा फार मोठी आहे, जसं आपण थंबनेलमध्ये बघितलं असेल. देवदत्त यांच्यावरती आपण माहिती बघणार आहोत पुढच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये, कारण की ही कथा फार मोठी आहे. पण त्याचबरोबर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण मागच्या जन्मांचा पुण्य संचय कसा असतो, किंवा काही संकल्प तुम्ही केले असाल तर ते संकल्प कशा प्रकारे पूर्ण होतात, किंवा कशा प्रकारे ते पूर्ण होण्यासाठी आपले पुण्यफळ, पुण्यबळ हे कामात येतात आणि त्याचबरोबर इतर गोष्टीसुद्धा आपल्याला मदत करत असतात. हे आपण एक उदाहरणातून बघूया, जे आहे भंते अनिरुद्ध यांचं. त्यांचा बालपणातलं आहे, अजून ते भिक्षू होणार पण नाहीये, झाले पण नाहीये, पण तरीसुद्धा कशा प्रकारे त्यांचं पुण्यसंचय त्यांची इच्छापूर्ती करत असतं. आणि यातून आपण काय घेऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण देवदत्त यांच्यावरती बघूया की कशा प्रकारे देवदत्तांची ही भावना की बुद्धांना ठेच पोचावी वगैरे वगैरे असे विचार त्यांना येऊ लागले. मग त्यांनी काय काय प्रयत्न केले आणि जेव्हा त्यांना पश्चाताप होतो आणि त्याच्यानंतर त्यांची गत काय आणि पुढे जाऊन ते काय बनणार आहेत हे सुद्धा आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. धम्मसंगायनचा आत्ताच अभिधम्मत संघ हो हा एक सर्टिफिकेट कोर्स सुरू झालेला आहे. 3 त्याचे लेक्चर झालेले आहेत. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल ते सुद्धा मला संपर्क करू शकतात. त्याचबरोबर 7 जूनपासून पाली व्याकरणाचा आपला सर्टिफिकेट कोर्स आहे. पाली भाषा शिकण्यासाठी, पालीचं व्याकरण शिकण्यासाठी जे लोक इच्छुक असतील त्यांनी नक्कीच या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यावं. 5 महिन्यांपर्यंत चालणारा हा सर्टिफिकेट कोर्स आहे. याच्यामध्ये आपण पाली व्याकरण खूप चांगल्या प्रकारे शिकू, त्याचबरोबर त्याची भरपूर प्रॅक्टिस करू. पाली टू मराठी आणि मराठीमधून पालीमध्ये आपण भाषांतर करण्याचं खूप चांगल्या प्रकारे इथं शिकणार आहोत. पालीचा व्याकरणाचा हा कोर्स आहे. ॲडमिशन घ्यायचं असेल नक्कीच मला ह्या नंबरला आपण संपर्क करावा. इथे तप्पती पेच्छ तप्पती इमंग धम्म देसरंग सत्था जेतवने विहरंतो देवदत्तं आरभ्य कथेसे. आता ही जी कथा आहे, ही जी गाथा आहे, ही आता भगवंतांनी काय जेतवनामध्ये राहत असताना देवदत्त यांच्यासाठी उद्गारले. आता खूप मोठी ही स्टोरी आहे देवदत्त वत्तू. पुढच्या 1-2 लेक्चरमध्ये आपण याला निवांतपणे खूप चांगल्या प्रकारे बघणार आहोत. देवदत्त काय, कसे, त्यांनी काय काय परिश्रम घेतले बुद्धांना त्रास देण्यासाठी ते आपण सगळं बघणार आहोत. पण आता सध्याला आपण फक्त अनिरुद्ध यांच्यावरती फोकस करू या व्हिडिओमध्ये. आता म्हणून देवदत्तांबद्दल जर बघायचं असेल तर जातकाचे खूप साऱ्या वर्णन आहेत आणि तिथे देवदत्ताचं पूर्ण आपल्याला कॅरेक्टर समजतं. असं अट्टकथाकार बुद्धघोष हे सुद्धा म्हणतात की जर तुम्हाला देवदत्त बघायचे असतील तर तुम्ही निवांतपणे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही जातक अट्टकथा बघा, त्यातून तुम्ही बघा. पण इथे आपण संक्षिप्तमध्ये बघणार आहोत, बरोबर. पण तेवढंही पूरक आहे सध्याला. मग आता सत्थरी अनुप्पियं नामं मल्लां निगमो अथ्ये, की मल्ल लोकांच्या प्रदेशामध्ये असताना अनुप्पिय असे एका गावाचं नाव असतं आणि भगवंत तिथे राहत असतात. तिथे तंग निस्साय अनुपियं अंबवने विहरन्ते एव तथागतस्स. आता ही एक घटना होते आणि त्या घटनेच्या आधारावरती आता एक काहीतरी मोठा प्रसंग आहे. कसा की लखनपटी गहन दिवस एव असती सहसेही याती कुलेही, की जेव्हा सिद्धार्थ राजकुमार लहान होते आणि जेव्हा त्यांच्या अंगावरची लक्षणं बघून
जेव्हा लोकांनी भाकीत केलं, ब्राह्मणांनी भाकीत केलं, पंडितांनी भाकीत केलं की हा एक तर राजा बनेल, चक्रवर्ती सम्राट, मग एक म्हटले की बाबा ते तर सम्यक संबुद्ध बनणार आहोत. मग जेव्हा ही गोष्ट जेव्हा त्यांच्या पूर्ण राज्यामध्ये पसरली, तेव्हा त्यांचे जे नातेवाईक होते सगळे शाक्य कुळातले, ते म्हटले की सिद्धार्थ राजा बनो, चक्रवर्ती सम्राट बनो, की ते बुद्ध बनो, आमचे सगळेचे सगळे ज्ञातिगण जे आहेत, जे आमचे मुलं आहेत, हे त्यांना फॉलो करतील. असं एका प्रकारचं आश्वासन म्हणा किंवा एका प्रकारचा विचार सगळ्या शाक्य कुळातील लोकांनी केला असतो. मग आता सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झालेत, जो तो संघामध्ये येऊन प्रवेश घेतोय. आणि इथे आता या सगळे शाक्य कुळातले जे लोक आहेत ते विचार करतात की बाबा आता सम्यक संबुद्ध बुद्ध झालेत, तर आपण दिलेलं वचन, आपण दिलेल्या शब्दाच्या अर्थाने आता आपल्या कुळातील कमीत कमी एक व्यक्ती तरी संघामध्ये गेला पाहिजे. म्हणून मग जसं इथं म्हटलं गेलेलं आहे, राजा वा होतु बुद्ध वा खत्तीय परिवारोही खत्तीय परिवारो व विचरसती, की आम्ही बुद्धांच्या सोबत राहू, ते बुद्ध बनो की राजा बनो. बरोबर. मग असं करता करता जवळपास 80,000 कुळातले लोक हे संघामध्ये सामील होतात. तेसू येभू येणं, येभू येणं म्हणजे की ऑलमोस्ट त्या सगळ्या कुळातले सगळे ऑलमोस्ट लोक, सगळे लोक ऑलमोस्ट सगळे संघामध्ये आता सामील झाले. पण भद्य, अनुरुद्ध, आनंद, भगुंग, किमिलंग, देवदत्त हे 6 जे आहे, इमे 6 सक्के अबब्बंजन्ते दिसवा. आता हे बाकीचे सगळे शाक्य कुळातील लोक आता संघामध्ये येऊ लागले, पण हे 6 अजून काय संघामध्ये आले नाही. मग त्यांना बघून आता इतर लोक, जे इतर शाक्य, ते विचार करतायत, काय म्हणतायत, मयंग अत्तनो पुत्ते पब्बाजेम इमे 6 सक्या न यात का मैया कस्मा न पबज्जन्ते ते आता विचार करू लागले, चर्चा करू लागले, अरे आपण तर आपल्या मुलांना पाठवतोय आणि पाठवू सुद्धा संघामध्ये, आपण दिलेला शब्द आहे किंवा वचन आहे, किंवा आपल्या मुलांचं सिद्धार्थ मागे किंवा बुद्धांमागे गेल्यानंतर त्यांचं भलं होणार आहे, नक्की आपण पाठवतोय. पण हे सगळे 6 का जात नाहीये? आणि हे तर सगळे सिद्धार्थाचे म्हणा, बुद्धांचे कझन आहेत, बरोबर, चुलते आहेत, तर हे का जात नाहीये? असं लोक आता विचार करू लागले. मग पुढे होतं काय? मग महानाम, महानाम हे अनिरुद्धांचे मोठे भाऊ. शुद्धोधन यांना अजून 4 भाऊ होते, त्याच्यापैकी एक अमितोधन, आणि यांचे 2 मुलं समजा, महानाम आणि आपले अनिरुद्ध. महानाम ते नाही जे भगवान बुद्धांसोबत ज्यांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये होते, ते महानाम नाही, हे दुसरे. आता महानाम मोठा भाऊ आहे. आता अनिरुद्धाकडे जातात, अनिरुद्धांना म्हणतात की तात अम्हाकं कुला पब्बजितो नथी त्वं वा पवज्ज अहंग वा पबज्जासमी ती आह, की आपल्या कुळात म्हणजे आपल्या ह्या फॅमिली ट्रीमधनं कोणी आता पबजित झालेलं नाहीये, एक तर तू हो किंवा मी होतो. महानामाने असं सांगितल्यानंतर आता अट्टकथामध्ये एक आता संदर्भ असा आलाय की अनिरुद्धाने आतापर्यंत नाही शब्द ऐकलाच नव्हता. ठीक आहे, असा एक रेफरन्स आता येतो. कसा रेफरन्स येतो की लहानपणी जसं सोपना सुखू मालो होती संपन्न भोगो नथी ती वचनंपी तेन न सुतंग पुब्बंग, की त्यांनी नाही शब्द आतापर्यंत ऐकलाच नव्हता. मग पुढे काय होतं? मग एक दिवस मग आता तो प्रसंग आहे की तेसू छसू खत्ती येसू गुळ किळंग किळण तेसू. आता सगळे हे जे 6 व्यक्तींचे आता नावं आलेत, हे सगळे लहान असताना ते एक गेम खेळत होते. कुठला गेम होता? तर त्याला त्यांनी गुळ किळंग असं नाव दिले. समजा की हे हिंदीमध्ये याचं ट्रान्सलेशन आहे की गोट्या खेळतायत. समजा आपण समजू की गोट्या खेळतायत, ओके, असा कुठला तरी एक गेम असेल, तो गेम खेळतायत. आणि त्याच्यामध्ये अनिरुद्धो पुनेव पराजितो पुवत्थाय पहेणे. काय झालं आता की जो हारेल ना तो काहीतरी एखादा पदार्थ खाऊ घालेल असं ठरलेलं असतं. आणि तसंच होतं, अनिरुद्ध हे हारतात. लहान मुलं आहेत, खेळतायत, बरोबर, अनिरुद्ध हारलात. आणि हो बाबा आता तू हरलास म्हणून आता तू काहीतरी आणलं पाहिजे, तू काहीतरी खाऊ घातलं पाहिजे, म्हणून घरी संदेश पाठवला जातो की जो एक पुवत्थाय, म्हणजे त्याला पुआ शब्द वापरला हिंदीमध्ये, किंवा त्याला आपण म्हणू की एखादा पदार्थ जो मुलांना भरपूर आवडतो, उदाहरणार्थ पोहा असेल किंवा एक स्वादिष्ट पदार्थ असेल, असा पदार्थ घरी बनवायला सांगितला. सेवकाने तो आणला. आताच माता पुवे, बघा पुवे शब्द दिलाय, मग त्याला पुवा शब्द म्हणू किंवा पोहा म्हणू किंवा एखादा स्वादिष्ट पदार्थ असला पाहिजे. सज्जेत्वा पहेणी, आईने सगळं ते करून पाठवलं. मग ते खादित्वा पुन्हा किडुंसू, ते खाऊन त्यांनी परत खेळायला सुरू केलं. मग पुन्हा पुन्हा तसेव पराजय होते. आणि परत परत हा अनिरुद्ध हरतोय. हरला की परत घरी संदेश पाठवला जातो की बाबा तो पदार्थ आणा, पुवा आणा,
जसा पोहा येतो सगळ्या मुलं खातात, परत खेळायला सुरू करतात. असं 1 नाही 2 नाही 3 वेळेस झालं. 3 वेळेस हा अनिरुद्ध लहानपणी हरतायत आणि चौथ्यांदा आता परत हारल्यानंतर घरी आता संदेश पाठवला की बाबा पुआ जो आहे तो बनवा. मग घरून असं सांगण्यात आलं की पुआ नथी, की बाबा पुआ जो पदार्थ होता ना तो संपलेला आहे, पुआ नथी, असं त्यांना सांगण्यात आलं. मग आता होतं काय? अनिरुद्ध सो नथी ती वचनस्य असुखपुब्बता ऐसा पेका पूव विकती भविष्यति ती मय्यमानो नथी पुवंग में आहरथाती पेसेसे. त्यांना असं वाटलं, त्यांनी नाही शब्द आधी ऐकला नाही की पोहा नाही आहे असं त्यांना सांगितलं, पण त्यांना पोहा नाही आहे, नाही शब्दाचा अर्थच माहिती नाही आहे. त्यांना वाटलं अरे नाही आहे, पोहा नाही आहे म्हणजे हा नाही आहे नावाचा काहीतरी नवीन पोहाचा पदार्थ आहे, प्रकार आहे जो आपण आत्तापर्यंत खाल्लेला नाही आहे. तर तुम्ही काय करा, तो नाही पोहा आणा, तो नाही पोहा आणा. त्यांना वाटलं की असा एक पदार्थ आहे. मग सेवकाने घरी जाऊन सांगितलं. मग माता विचार करते, अरे नथी पुवंग किर अय्ये देथाते, की आता पुवा तर नाहीये आणि माझ्या मुलाने नथी ती पदंग न सुत पुब्बंग, आणि माझ्या बिचारा मुलाने नाही हा शब्द आतापर्यंत ऐकलाच नाहीये. मग ती काय करते, इमिनापयपन उपायेन नंग एतंग मथंग जाना पेसामे, की बाबा आता आपल्याकडे नाहीये आणि त्याला नाही शब्द माहिती पण नाही, मग काय केलं पाहिजे, त्याला आपण उदाहरण देऊ की नाही म्हणजे काय. आई काय करते, तुच्छंग सुवर्ण पातिंग एक मोठं असं सोन्याचं ताट घेते जे खाली आहे, तुच्छ आहे, त्याच्यावरती अय्याय दुसरं एखादं सोन्याचं एक मोठी प्लेट त्याच्यावर ठेवते म्हणजे झाकते आणि त्याच्यामध्ये काहीच नाहीये. सुवर्ण पातिया पटिकुज्जित्वा पेसेसे, पाठवून दिलं एका सोन्याच्या, म्हणजे तेच एका प्लेटच्या वर दुसरी प्लेट ठेवली, आतमध्ये काहीच नाहीये आणि तसं पाठवून दिलं की बाबा आता माझ्या मुलाला कळेल की नाही म्हणजे काय, नाही म्हणजे संपलं, फिनिश झालंय सगळं. आता हा सेवक ते सगळं घेऊन आता अनिरुद्धाकडे जातात. आता मध्ये जात असताना काय होते बघा, हा आताच आम्ही 31 प्रकारचे लोक हे आमच्या अभिधम्मत्त संघाच्या क्लासमध्ये शिकत आहे. ते चातू महाराज एक देवता येतात, जे देवता लोकांमध्ये जे आता भूमीवरती राहत असतील किंवा डोंगरामध्ये राहत असतात किंवा झाडांवरती राहत असतात, त्यांचं एक उदाहरण या ठिकाणी येतं. कसं, नगर परिगाहिक देवता चिंतेसू. आता हे जे नगरातले देवता आहे ना त्यांचं लक्ष केलं आणि ते आता विचार करायला लागतायत. कसं बघा, कसं विचार करतायत. अनिरुद्ध सक्केन अन्नभार काले अत्तनो भाग भत्तंग. अन्नभार एका वेळेस त्यांचं असं नाव असतं, मागच्या त्यांच्या पूर्वजन्मामध्ये त्यांनी काय केलं असतं, अत्तनो भाग भत्तंग, स्वतःच्या अन्नाच्या भागातून त्यांनी उपरिठ्ठ पच्चेक बुद्धेस दत्वा, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अन्नाचा भाग हा एका श्रेष्ठ ज्येष्ठ अशा पच्चेक बुद्धांना दान दिलेला असतो. आणि तेव्हा ते संकल्प करतात किंवा इच्छा करतात, नथी ती मे वचनस्य समनंग मा होतो, की मला कधी नाही शब्द ऐकायला नाही आला पाहिजे, म्हणजे माझ्या ह्या पुण्याच्या प्रतापाने मी कधी नाही शब्द ऐकू नये, म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण होतील असं. भोजन उपत्तिठानंग जानम मा होतो, की भोजन कुठे आहे असं मला विचारण्याची गरज सुद्धा पडली गेली पाहिजे नाही. होतू ती पथना कथा. आणि अशा प्रकारे त्यांनी संकल्प केला किंवा विचार केला किंवा त्यांनी इच्छा केली. आता हे देवता लोक विचार करतायत की अरे अनिरुद्धाकडे हे खाली प्लेट जाते, हे खाली ताट जात आहे, आणि जर असं झालं तर हे आमच्यासाठी चुकीचं असेल. देवता लोक विचार करतायत, देव समागमं पवित्रतुंग लभिसामी, अरे वरचे देवता लोक आम्हाला पळवून लावतील की अशा पुण्यवान शिलवान आणि इतक्या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीची तुम्ही इच्छा पूर्ण केली नाही म्हणून, तुम्ही त्यांचं संरक्षण केलं नाही म्हणून. आणि पुढे काय होता, सीसम पी नो सत्तधा फलयम, आमच्या या डोक्याचे 7 तुकडे होतील जर आम्ही इतक्या शिलवान पुण्यवान व्यक्तीची सहायता केली नाही तर. त्या देवता लोकांना भीती वाटायला लागते. मग अथनंग पाती दिब्ब पुब्बेही पुण्यंग अकसू, ते पात्राला त्या प्लेटला काय केलं माहिती, पूर्ण एखादा आता मुलांसाठी पाठवतात तर पूर्ण परात काहीतरी मोठी प्लेट असेल पूर्ण असेल, ती पूर्ण भरून टाकली पुवा शब्दाने. पूर्ण तो पुवा जो पदार्थ होता दिव्य, दिव्य म्हणजे की जो देवता लोकांमध्ये जसा पुवा बनत असेल समजा तशा प्रकारचा एकदम दिव्य असा ज्येष्ठ श्रेष्ठ खूपच स्वादिष्ट असा त्या पुवाने पूर्ण त्या पोह्याच्या त्या पदार्थाने पूर्ण ती प्लेट भरून दिली. आता जो सेवक घेऊन जातोय त्याला माहिती नाही, तो तर घेऊन जातोय कसा
गुळमंडले ठपेत्वा उद्घाटीय उद्घाटितमत्ताय पुवगंधो सकल नगरे छादेत्वा ठितो. की जसं त्यांनी ती प्लेट उघडली त्या पोहाचा समजा पूर्ण सुगंध ह्या पूर्ण नगरामध्ये पसरला, असा हा दिव्य श्रेष्ठ असा हा पुवा होता. मग पुवखंडं मुखे ठपितांतंग एव सत्तरस हरणी सहसानी अनुफरी. की जसा काही तो पदार्थ खाल्ला ना, तर जिभेवरती इतके हजारो प्रकारचे रस रस त्या खाणाऱ्याला प्राप्त व्हायचे, असा तो दिव्य देवतांनी बनवलेला समजा असा तो स्वादिष्ट असा तो पुवा होता. आता इतका स्वादिष्ट पुवा खाल्ल्यानंतर आता हे अनिरुद्ध विचार करायला लागलेत. काय विचार करता बघा लहान मुलगा. नाहंग मातु पियो, मी माझ्या आईचा लाडका नाहीये का. एत्तकंग मे कालंग इमंग नत्थी पुवंग नाम न पची. आतापर्यंत माझ्या आईने इतका सुंदर स्वादिष्ट असा पोहा का नाही बनवला. इतो पठ्ठाय अय्यंग पुवंग नाम न खादिसामी. याच्या पुढे मी दुसरा कुठला साधारण पोहा खाणार नाही, मला हाच पाहिजे. असं माझ्या आईचं माझ्यावर प्रेम नाहीये, आतापर्यंत तिने असा हा पोहा बनवला नाहीये, आजपासून मी दुसरा पोहा खाणारच नाहीये, मी असाच पोहा खाईल, असा हा अनिरुद्ध आता विचार करतोय. मग घरी जातो, आईला विचारतो, अम्मंग तुम्हाकंग अहंग पियो अपियो. तुम्हाला मी प्रिय नाहीये का, तुम्हाला मी आवडत नाही का. मग आई उदाहरण देते, तात अरे मुला एकखिनो अख्खीवीयच हदयंग वियच अतिवीय पियो मे अहोसे. अरे बाळा, ज्या व्यक्तीला फक्त एक डोळा असतो ना, तो व्यक्तीचा ज्या एका डोळ्यावरती जेवढं प्रेम असतं, तसं लोकांचं आपल्या एका हृदयावरती जेवढं प्रेम असतं ना, तेवढंच प्रेम मी तुझ्यावरती करते. मग तो म्हणतो, मग तू याच्या आधी मला असा पोहा का नाही बनवला. आईला प्रश्न पडतो, अरे मी ते खाली ताट पाठवलं होतं, हा कुठल्या पोह्याबद्दल बोलतोय. आई विचारती सेवकाला की बाबा त्याच्यामध्ये त्या पात्रामध्ये काय आहे. सेवक म्हणतो, परिपूर्ण आई आहे. पाती पुवे ही एवरूपा पुवा नाम मे न दिठ्ठ पुब्बा. की हे पूर्ण ताट अजून भरलेलं आहे आणि असा पोहा आम्ही आधी कधीच बघितला नव्हता. हे बघून आईला आश्चर्य वाटतं आणि आईला असं पटतं की हो, माझा मुलगा आहे ना, हा खूप पुण्यवान आहे. मह्यंग पुत्तो पुण्यवा कत अभि निहारो भविष्यती देवताही पातिंग पुरेत्वा पुवा पहिता भविष्यंते. की बाबा देवतांनी याची इच्छा पूर्ण केली आहे, माझा मुलगा खूपच पुण्यवान आहे वगैरे वगैरे. आईला खूप कौतुक वाटावं लागतं. आणि मग याच्या पुढे जेव्हा जेव्हा तो म्हटला की नाही पुवा आणा, तर आई काय करायची, आई नेहमी खाली ताट पाठवून द्यायची. आणि देवता लोक काय करायचे, याव अगारमध्ये म्हणजे रस्त्याच्या मध्ये राहणारे जे देवता लोक असतात, ते तावस्त देवताव पुवे पहिणुसे. आणि तशा प्रकारे देवता लोक नेहमी नेहमी ती ताट ती प्लेट भरून काढायचे. आता सांगायचा अर्थ असा, याच्यावरती आपण शेवटी चर्चा करूया की कसं एखादा व्यक्ती पुण्यवान असेल तर त्याच्या इच्छा कशा पूर्ण होतात आणि देवता रखती म्हणतात, तर देवता कसं रक्षण करतात, इच्छापूर्ती करतात, याचं एक उदाहरण आपण बघितलेलं आहे. पण ते आपल्याला लागू पडतं का, आपण शेवटी बघूया. मग आता वर्तमान कथेमध्ये येऊया की मोठ्या भावाने महानामने विचारलं की तू प्रवचित होशील का. त्याने नाही शब्द कधी ऐकला नाहीये. मग आता महानाम पूर्ण सांगतात. पबज्जंग नाम किंग जानेसाती. मग आता सांगतायत नंतर कसं की आता इथे खूप डिटेलमध्ये सांगितलंय कसं की बाबा तुम्हाला तुमचे केस मिशी वगैरे सगळं कापावे लागतात, तुम्हाला तुम्हाला परिधान करावं लागतं, तुम्हाला गावोगाव भटकावं लागतं, मग तुम्हाला पिंडपात करावा लागतो, तुम्हाला विहारामध्ये झोपावं लागतं, तुटलेल्या फुटलेल्या जमिनीवर म्हणा किंवा खाटेवर ते झोपावं लागतं, याला बबज्जा म्हणतात. महानाम असं आता अनिरुद्धला सांगतायत. आता अनिरुद्ध भातिकंग अहंग सुखू मालो. मी तर खूप सुखात तुपात वाढलेलो आहे बाबा. ना अहंग सख्खीसा आम्ही पब्बजितून. बाबा मला ते जमणार नाही. बघा अनिरुद्ध हे सगळं ऐकून म्हणतात की बाबा मला ते जमणार नाही. काय कर, ते नाही तात कम्मंतंग उग्ग हेंतवा घरवासंग बसव. बरोबर, तो भावाला म्हणतो की बाबा मला काय प्रबज्जा जमणार नाहीये, मी खूप सुखात तुपात म्हणा एकदम आरामात वाढलेलो आहे, असं कर तू पबज्जा घे. बरोबर. मग आता मोठा भाऊ म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही, मी पबज्जा घेतो. आता तू घरकाम करून किंवा तू घराचा सांभाळ कर. मग आता घरकाम म्हणजे काय, को ऐसे कम म्हणतो नाम. आता अनिरुद्ध विचारतो की बाबा घरकाम म्हणजे
घरकाम म्हणजे काय की बाबा की तू घर सांभाळ. आता घर सांभाळणं म्हणजे काय, अनिरुद्धला ते पण माहिती नाही की म्हणजे अनिरुद्ध कसा वाढलेला आहे. तर एक उदाहरण दिलं, भत्तू ठाण ठाणंपी अजानंतो कुलपुत्र कम्मंत नाम किंग जानीसाठी, की बाबा जेवण झाल्यानंतर ज्या व्यक्तीने स्वतःचं ताट उचललेलं नाहीये त्या व्यक्तीला काय माहिती की बाबा कम्मंतंग म्हणजे घर सांभाळणं म्हणजे काय, घर घर चालवणं म्हणजे काय, बरोबर, हे त्याला कसं माहिती. मग याचं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. कसं की त्याला काहीच माहिती नाहीये. कसं उदाहरण दिलंय म्हणजे तो किती भोळा आहे, किती साधा आहे आणि कशा वातावरणामध्ये अनिरुद्ध वाढलेला आहे, असं एक उदाहरण आता या ठिकाणी मिळतं. कसं, तर 3 मित्र गप्पा मारत असतात आणि ते असं म्हणतात की भात कुठे उगवतो, असं 3 मित्र गप्पा मारतात. एक आहे त्यातला किमिलो. किमिलो म्हणतो की तो कोठ्यांमध्ये असतो. जसं आपण धान्य मोठमोठ्या कोठारांमध्ये भरून ठेवतो, तर किमिलो म्हणतो अरे भात तर त्या कोठारांमध्ये उगवतो. आणि दुसरा भद्दीय म्हणतो अरे तुम्हाला काय माहिती नाही, भात आहे ना हा उखळीमध्ये, ओके, जिथे ते भाताला काही दळत असतील किंवा काहीतरी करत असतील त्या उखळीमध्ये भात उगवतो. तिसरं मग नंतर अनिरुद्ध म्हणतात अरे तुम्हाला काहीच माहिती नाही, भात तर हा सोन्याने, या सोन्याच्या पात्रामध्ये बनलेला असतो. तिघ मित्र 3 प्रकारचे उत्तर देतात. कसं, सांगायचं अर्थ असा, हे तिघ क्षेत्रीय कुळातले लहान मुलं असे वाढलेले असतात की त्यांना भात कुठे पिकला जातो हे काहीच माहिती नसतं. जो पहिला किमिलो असतो त्याने भाताला बघितलं कोठारांमध्ये, म्हणून तो म्हटला की त्या कोठारांमधून भात उगवतो. दुसरा जो बद्दी आहे त्याने बघितलं उखडीमध्ये, म्हणतो की उखडीमधून भात उगवतो. आणि तिसरा अनिरुद्ध की ज्याने त्याने भात उगवताना बघितला, न भत्तंग पच्चंता न वढ्यंता दिठ्ठपुब्बा वढ्ढंता पण पुरतो ठपितमेवं पसती, की ज्याने कधी शेती बघितली नाही, नांगरणे बघितले नाही, कधी ते पिकं लावतात, कधी पिकं निघतात, कधी भात बनतो, काय बनतो माहिती नाही, त्याने फक्त भात बघितलाय त्याच्या प्लेटमध्ये, त्याच्या ताटामध्ये, सोन्याच्या ताटामध्ये, म्हणून तो म्हणतो अरे भात तर सोन्याच्या ताटामध्ये उगवतो. असं अनिरुद्ध एक्झाम्पल देतो, उत्तर देतात. ह्याच्यावरून कळतं की कशा प्रकारे हे शाक्य कुळातले मुलं कसे इतक्या सुखसोयींमध्ये वाढलेले होते. आणि अशा सुखसोयींमध्ये 40,000 सुंदरींनी वेढलेला सिद्धार्थ कसा शांतपणे, खूप चांगल्या प्रकारे, शांत चित्ताने, एकदम डिस्ट्रॅक्ट न होता कशा प्रकारे आपलं जीवन व्यतीत करतो. आणि नंतर 16व्या वर्षी लग्न होऊन 29व्या वर्षी गृहत्याग करतो. त्याच शाक्य कुळातला जसे हे मुलं इतक्या चांगल्या कुळातनं वरती येत आहेत, तसा हा अनिरुद्ध. आता अनिरुद्धांबद्दलची ही कथा मी मुद्दामून घेतली की हे सांगायला की खरंच जर पुण्यफळ असेल तर कशा प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात, त्याच्यावरती आपण चर्चा करूयात तितका हा पाठ संपल्यानंतर. मग आता महानाम सांगतोय की बाबा शेतामध्ये जावं लागतं, नांगरणी करावं लागते, पेरणी करावं लागते, भात पिकवावा लागतो. तो म्हणे किती दिवस, अनिरुद्ध विचारतो. तर म्हणे हे तर दरवर्षी करावं लागतं, नेहमी नेहमी करावं लागतं, तेव्हा जाऊन तर भात उगतो, मग आपण हे असं करू तसं करू, त्याला खाऊ. हे सगळं ऐकत असताना अनिरुद्ध परत घाबरतो किंवा बघतो बाबा ह्या जितकं कठीण काम हे पबजित असताना आहे त्याच्यापेक्षा कठीण काम तर हे गृहस्थ जीवनामध्ये. कारण की कामधंदे करा, मग 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 घराला बघा, मग हे मग ते खूप साऱ्या गोष्टी आहेत. असं इथे अनिरुद्ध म्हणतात की नको भातर, भावा हे तुम्हीच करा, हे घरकाम तुम्हीच बघा, मी पबचित होईल. असा विचार करून आईकडे जातात. आईला विनंती करतात, 3 वेळेस विनंती करतात. तिखंतू पटी खिप्पित्वा, आईला 3 वेळेस आज्ञा घेतात की अनुजाना ही मग अम्मंग, की मला तुम्ही परवानगी द्या, मला संघामध्ये जायचंय, मला पबजित व्हायचंय. आई 3 वेळेस नकार देते आणि मग अट ठेवते की जर तुझा जो मित्र भद्दीय आहे, जर तो तुझ्या सोबत येत असेल ना तर तू संघामध्ये जाऊ शकतो, तू पबजित होऊ शकतो. बरोबर, इतका लाडलेला गोंडस बाळ असेल अनिरुद्ध, तर आईने पण अशी अट ठेवली. आता अनिरुद्ध आपल्या मित्राच्या मागे, भद्दीयच्या मागे 7 दिवस लागतात की भद्दीयाला मनवतात. 7 दिवसानंतर भद्दीय मानला जातो आणि मग ते पबजेसाठी ते आता तयार होतात. पबज्या घेण्याचं ठरलं. हे साईचे भाऊ होते, कझन्स होते. कोण कोण तिथे, भद्दीय आहे, नंतर अनिरुद्ध आहे, आनंद आहे, भगू आहे, किमिलो आहे, देवदत्त, हे सगळे 6. इमेचे खत्तिया, उपाली, कप्पक सत्तमा आणि उपाली हे जे न्हावी होते, ठीक आहे, ते त्यांचे
असे हे 7 लोक आता दिव्य संपत्ती सत्ताहंग वगैरे 7 दिवसांपर्यंत त्यांनी तर तयारी केली की बाबा चला 7 दिवसांनी आपण जाणार आहे आणि आपण आता पबज्या घेणार आहे. तर जितक्या आपण सुखसोयी असतील समजा आराम वगैरे करत करत 7 दिवस झाले आणि आता उयानं गच्छन्ता विय काय केलं त्यांनी, चतुर अंगिनी सेनाय निखमित्वा 4 अंगांनी युक्त अशी सेना घेऊन निघाले. दुसऱ्या राजाच्या नगरामध्ये पोहोचले. त्यांना विनंती घेतली, त्यांची परवानगी घेतली. बाकीचं सैन्य परत आलं आणि जिथे आता भगवान आहेत समजा त्या दिशेला प्रयाण करतात. मध्ये तत्त छखत्तिया अत्तनो अत्तनो आभरणाने ओमंचित्वा भंडिकं कत्वा. त्यांनी काय केलं, जितके पण 6 क्षेत्रीय होते त्यांनी सगळे आपले दागिने वगैरे असतील ते एका पात्रामध्ये जमा केले आणि म्हटलं कोणाला, उपाली यांना, हंद भणे उपाली निवत्तस्स अलंगते एत्तकं जीविकायते, की बाबा उपाली मित्रा तू जा आता आणि हे सगळं सोनं आहे ना तुला तुझं जीवन यापन करण्यासाठी पुरेसं असेल असं सांगून त्यांना आता परतीच्या प्रवासाला तू जा असं उपालीला सांगतात. सो ते संग पादमूले परिवत्तित्वा परिदेवित्वा ते संग आणंग वगैरे वगैरे वगैरे, की आता तो पाया पडू लागला की नाही मला नाही जायचं वगैरे 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 वगैरे. ते 6 लोक ऐकत नाही आणि तिकडनं आता उपाली यांना परत जावं लागतं समजा. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि परत जात असताना उपाली आता विचार करतात. उपाली विचार करतात, चंडाखो साकिया एमिना कुमारा निप्पातिताती घाते युम्पी मग. उपाली असे विचार करतात की हे जे शक्य कुळातले लोक आहेत ना हे खूप चंड आहेत, म्हणजे खूप रागट आहेत, खूप घमंडी आणि खूप रागट पण आहे. यांना असं वाटेल की मी यांच्या मुलांचा, ह्या सगळ्या राजकुमारांचा मी हत्या केली का, असं आपण ते माझ्यावरती खूप सारे आरोप करू शकतात. आणि पुढे विचार करतो, एमेही नाम सख्य कुमारा एव रूपं संपत्तीं पहाय एमिना अनघानी आभरणानी खेळपिंडं विय छड्डेत्वा पब्बजिसंती. आणि हा आता विचार करतोय उपाली, बरोबर न्हावी आहे नक्कीच, शाक्य कुळापेक्षा शाक्य कुळासारखा तर असा वाढलेला नसेल, संपत्ती नसेल. आणि तेव्हा विचार करतो की हे शाक्य कुळातले जे कुलपुत्र आहेत हे अशा इतकी मोठी संपत्ती सोडून, इतकं सोनं सोडून, खेळपिंडंग म्हणजे जसं आपण थुकेचा त्याग करतो, थुकून सोडून देतो, बघत पण नाही समजा, अशा प्रकारे हे संपत्तीला बघत सुद्धा नाहीये, ह्या सोन्याला बघत सुद्धा नाहीये आणि पबज्जित होत आहे. तर मी तरी याचं काय करू, असं की त्यांना जर याची आसक्ती नाहीये तर मी याचं ठेवून काय करू असा विचार करत असताना काय करतात, ते सोन्यानं भरलेलं जे पात्र असेल, भांडं असेल, एका झाडाला लावून बाबा ज्याला पाहिजे तो इकडनं घेऊन जाईल असं त्या झाडाला लटकवून परत जातात त्यांच्याकडे. त्यांना विनंती करतात की बाबा मला संघामध्ये यायचं आहे वगैरे विनंती करतात. आणि ते होकार म्हणून आता हे सगळे समजा हे बुद्धांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचले, तिथे संघापर्यंत त्यांना पबज्जित होण्यासाठी. मग आता अथनंग ते आदाय सत्तू संतिकं गंधवा, आता ते बुद्धांसमोर गेलेत. आणि मग हे सगळे 6 जे शाक्य कुळातले लोक आहेत ना, बघा किती समजदारी आहे, किती समजदारी आहे. चिवर घेत असताना समजा, शामणेर घेत असताना किती समजदारी आहे. हे आपल्याकडे होतंय का की जो ज्येष्ठ आहे, मोठा आहे, श्रेष्ठ आहे त्याला पहिले चिवर द्या, असं काहीतरी होतंय का, हा पण विचार केला गेला पाहिजे. आता हे शाक्य कुळातले 6 राजकुमार हे काय म्हणतायत, मयांग भन्ते साकिया नाम माननी सीता, की आम्ही जे शाक्य कुळातले लोक आहेत ना आम्ही खूप घमंडी आहोत, आम्हाला खूप मानपान लागतो आणि यासाठी तुम्ही काय करा, अहंग अयंग अम्हाकंग दीघरत्यंग परिचारको. हा जो आहे उपाली हा आमचा खूप जुना असा परिचारक आहे, सेवक आहे, न्हावी आहे समजा. इमंग पठमंग तरंग पब्बा जेथ, की तुम्ही यांना पहिले पबज्जा द्या, म्हणजे हे जर आमच्या आधी पबज्जा घेतील तर हे आमचे सिनियर असतील. मयंग मस्त अभिवादन आदिनी करिसामी, आणि मग आम्ही यांची पूजा अर्चना करू, आम्ही यांना अभिवादन करू. बरोबर, कसं कसं त्या राजकुमारांना ते जमलं, शोभलं की बाबा न्हाव्या तर न्हावीला पुढे करू समजा. बघा हा त्यावेळेचा काळ होता, त्यावेळेस वर्णवाद पण असेलच, बरोबर. आता न्हावी म्हटलं त्यावेळेसचा तो खूपच तुच्छ असेल त्यांच्यासाठी. एक उदाहरण घेऊ आपण 2500 वर्षा पहिले बोलतोय, बरोबर. आणि राजकुमार आहेत, राजकुमार म्हणतायत की जो आपला केस कापणारा जो असं रुपाली त्याला तुम्ही पहिले द्या, मग त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला पबज्जा द्या, म्हणजे आम्ही याला अभिवादन करू. किती त्यांनी त्यांचा इगो साईडला ठेवलाय असा विचार करा. ठीक आहे, साधुकार आहे. आणि म्हणून ते त्यांना फळं लवकर भेटली. कसं पुढे बघू आपण.
आणि तशाच प्रकारे काय झालं, सगळ्यात पहिले उपाली यांना पबज्जा देण्यात आली. बाकीच्या काही लोकांना पबज्जा देण्यात आली. आणि होतं काय, बद्धीय जे असतात लवकरच ते विद्याधारी बनतात आणि मग्गफलावरती लागतात. अनिरुद्ध लवकरच दिव्यचक्षुला प्राप्त होऊन महावितक्क सूत्रामध्ये जसं वर्णन केलेलं आहे ते अरहंत पदापर्यंत पोहोचतात. म्हणते आनंद स्वतःपत्ती फलापर्यंत पोहोचतात. जे भगुथेर असतात ते लवकरच विपස්සना वगैरे करून लवकरच अरहंत पदापर्यंत पोहोचतात. आणि देवदत्त पथुजनिकं इद्धिंग पत्तो, की देवदत्तांना सुद्धा त्यांच्या मागच्या जन्मांच्या पुण्यसंचयामुळे म्हणा आणि समाधीमुळे त्यांना काही रिद्धिसिद्धी प्राप्त झालेल्या असतात. असो, ठीक आहे. इथपर्यंत आपण हे जे देवदत्त वत्थू आहे जे आता यमकवर्गामध्ये आहे आपण इथपर्यंत बघतोय. आता होतं काय, आपण देवदत्त वत्थू बघतोय पण त्याच्यामध्ये अनिरुद्ध भंते यांच्यावरती मला थोडा फोकस करायचा होता. पुढे आपण देवदत्तांवरती बघणार तर आहोतच, खूप डिटेलमध्ये बघूया. ही पूर्ण धम्मपद अट्टकथा बघूया, पुढे जातक सुद्धा आरामामध्ये बघूया आणि लवकरच आपण अग्र भिक्षूंची आणि अग्र उपासकांची एक सिरीज सुरू करणार आहोत. वर्षावासापर्यंत ते सुरू होऊनच जाईल. आता अनिरुद्ध ज्यांनी नाही शब्द कधी ऐकला नाहीये अशा व्यक्तीबद्दल आपण बघतोय. मंगलसूत्रामध्ये आपण ऐकलंय पुब्बेच कतपुण्यता, ठीक आहे. आता आपण हे बघूया. अनिरुद्ध या जन्मामध्ये आता अरहंत झालेत पण ते असं पुण्यफळ घेऊन आलेले आहेत का, त्यांनी मागच्या एका जन्मांमध्ये पच्चेक बुद्धांना आपल्या भागातलं भात किंवा भोजन दान दिलं आणि मनामध्ये इच्छा केली किंवा संकल्प केला की मला नाही शब्द कधी ऐकायला आला गेला नाही पाहिजे. त्याचबरोबर भोजन कुठे किंवा भोजनासाठी मला इतकी मेहनत करावी लागणार नाही असं त्याने एखादा विचार केला किंवा इच्छा केली आणि ह्या जन्मामध्ये नाही शब्द ऐकलाच नाही. खाली पात्र पाठवलं आईने तर देवता लोकांनी ते भरून टाकलं, पूर्ण भरून टाकलं. सगळ्या मुलांनी खाल्लं, सगळं पोट भरून खाल्लं असेल, इतका स्वादिष्ट असा तो पोहा. आणि परत पात्रामध्ये तो खूप सारा उरलेला होता. पात्र जसं तर तसं होतं. सांगायचा अर्थ असा, आता ज्याने त्याने हे जसं तसं घ्यावं आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे किंवा तर्काप्रमाणे. पण आता गोष्ट अशी आहे, कर्मसिद्धांताचा जेव्हा आपण विचार करतो पुब्बेच कत पुण्यता, मागच्या जन्मांचा पुण्यसंचय असेल तेव्हा जाऊनच यह जीवनातले इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि निब्बाणापर्यंत जात असताना त्याची मदत होते. मेत्ता करत असताना देवता रक्षती आपण असं म्हणतो की देवता रक्षण करतात. त्याचं उदाहरण दिले कशा प्रकारे तुमच्या इच्छा पूर्ण होतात हे आपण बघितलं. आणि नक्कीच इच्छा पूर्ण होतील, कशा होतील, काय होतील हे आपल्या पुण्यकर्मावरती, कुशलकर्मावरती आणि मागच्या जन्मांच्या कर्मविपाकावरती सुद्धा डिपेंड आहे. सांगायचं तर या ठिकाणी असा होता की हो, पुण्यकर्मामुळे असं सुद्धा होऊ शकतं की नाही शब्द ऐकायला सुद्धा येणार नाही पण पुण्य पण तसं पाहिजे. मग पुण्य कसं कमवलं जातं? 10 प्रकारचे कुशलकर्म आहे. पहिले 3 घेऊ आपण. दान, शील, भावना, धम्मश्रवण, धम्मदेशना. धम्मदेशना जे आता माझ्याकडनं होते हे एक पुण्यकर्म आहे. धम्मश्रवण जे आता तुम्ही करतायत आणि दान, कुशल चित्ताने, चित्त कुशल होऊन प्रसन्न होऊन श्रद्धायुक्त चित्ताने जेव्हा आपण दान देतो, धम्मदान असेल, भोजनदान असेल, इतर दान असेल, ते पुण्यफळं वाढतात आणि हे पुण्यसंचय जेव्हा होतात तेव्हा जाऊनच इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. आता बरेच लोक म्हणतील आम्ही तर खूपच पुण्य कमवलं, आम्ही तर असं केलं तसं केलं, उपवास केलं. पण एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी सुद्धा काही पुण्यकर्माची गरज असू शकते. कर्मसिद्धांतावरती आपण बोलत असतो, पुण्यकर्मावरती बोलत असतो. हा धम्माचा एक कोर भाग आहे की कर्मविपाक आहे, त्याचबरोबर कर्मसिद्धांत आहे. आणि अनुरुद्धांवरती यायचं कारण हेच होतं की कशा प्रकारे एखादा व्यक्ती इतका पुण्यवान असू शकतो की त्यांच्या कानावरती नाही शब्द कधी पडलाच नाही. मग आपल्यासाठी हे मोटिवेशन आहे की आपण जर इतकं चांगलं पुण्य कमवून एखाद्या चांगल्या व्यक्तीला दान दिल्यानंतर अशा अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो का, असे काही संकल्प, अशी काही इच्छापूर्ती होऊ शकते का आणि कालांतराने निब्बाणापर्यंत पोहोचू शकतो का, हे आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओमधून आपण बघितलं. नक्कीच पुढे आपण देवदत्तांबद्दल बघूया. पुढे अजून व्हिडिओ खूप छान आहे. पुढे अजून हा मॅटर ही धम्मपद अट्टकथा खूप छान आहे. जर तुम्हाला यातनं थोडंफार मोटिवेशन मिळालं असेल नक्की साधूकार द्या. आणि माझं पुण्यफळ कसं वाढेल, कशा प्रकारे मी माझ्या कल्याण मित्रांसोबत जाऊन
धम्म कसा समजेल, धम्माचं पालन कसं करेल, माझं पुण्यसंचय कसा वाढवेल, यासाठी मी कसा प्रयत्न करेल, याच्यावरती विचार केला गेला पाहिजे. बरोबर. हेच उद्देश होता या व्हिडिओचा, या धम्मकथेतून सांगण्याचा प्रयत्न होता. तर नक्कीच तुम्हाला यातून काही लाभ झाला असेल तर आपण साधुकार द्यावा, ह्या मंगल मैत्रीमध्ये सामील व्हावं. या पुण्याच्या प्रतापाने जे काही पुण्यसंचय आपण या ठिकाणी केलं आहे, या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. देवतागणांनी आमची रक्षा करो. हे पुण्य आमच्या आईवडिलांना मिळो, आमच्या गुरुजनांना मिळो, बोधिसत्व बाबासाहेबांना मिळो, विपश्यना देणाऱ्या गोयंकाजी यांना मिळो. सगळ्यांनी ह्या पुण्याचा स्वीकार करावा. देवतागणांनी आमच्या पुण्याचा स्वीकार करावा. या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. तुम्हाला मला निर्वाण सुख लाभो. साधू 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 साधू.